शिवसेनेचं कोल्हापुरात अधिवेशन आहे। खासदार राहुल शेवाळे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हे अधिवेशन कशा पद्धतीने सुरू आहे सध्या आणि आज सभा देखील आहे। भव्य अशी सभा आहे। संपूर्ण कोल्हापूर आज भगवमय झालं आहे। ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स पाहायला मिळत आहेत। शक्ती प्रदर्शन जबरदस्त आणि लोकसभेचा बिगुल वाजला असं समजा। आज शिवसेनेचं आणि कोल्हापूरचं नातं हे एक वेगळं नातं आहे, भावनिक नातं आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पण कुठल्या निवडणुकीची सुरुवात असेल किंवा चांगल्या उपक्रमाची सुरुवात असेल तर ते कोल्हापूरच अंबा मातेचं दर्शन घेऊनच करत होते। आणि तीच परंपरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे पुढे चालत आहेत आणि त्या परंपरेनुसारच या ठिकाणी आम्ही महाअधिवेशन केलेलं आहे। आपण बघाल तर संपूर्ण कोल्हापूर हे भगवमय झालेलं आहे आणि पूर्ण शिवसेनामय झालेलं आहे। आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी आता कोल्हापूर पूर्ण उभा आहे। आणि या अधिवेशनचा पहिला दिवस आपण बघाल तर एक पूर्ण यशस्वी झाला। प्रत्येक टप्प्यात प्रत्येक सेशनमध्ये जे जे आम्ही वक्ते ठेवले होते आणि त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसैनिकांमधून मिळत होता। नक्कीच ठराव केलेले आहेत। हे ठराव किती महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांवरती कशा पद्धतीने याचे परिणाम दिसतील आपले? ठराव अत्यंत महत्त्वाचे आहेत। 6 ठराव होते। 6ही ठराव देशाच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, संघटनेच्या दृष्टिकोनातून आणि महायुतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव जो मी मांडला होता, गृहमंत्री अमित शाहजी, कारण हे दोघांनी माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलेलं आहे। अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माण केलेलं आहे। अमित शाहजींनी 370 कलम रद्द केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नपूर्तीचेच हे ठराव होते। 48 जागा जिंकण्याचा जो संकल्प आहे तो महायुतीचा संकल्प आहे। त्यामुळे शिवसेनेची एक जबाबदारी आहे की हे 48 जागा जिंकण्याकरता शिवसेनेचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा असणार। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार। म्हणून आम्ही तो संकल्प पण केला आहे आणि शपथ पण घेतलेली आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसैनिक एकदा शपथ घेतो ती शपथ कधी पूर्ण करतो। नक्कीच पण यावर टीका केली आहे संजय राऊतांनी, जे खासदार आहेत आणि ते म्हणतायत की तुम्ही सगळे डुप्लिकेट आहात आणि बाळासाहेब असते तर असं कधी केलं नसतं। ज्या पद्धतीने ठराव मांडण्यात आले, भाजपच्या नेत्यांचं स्वागत करण्याचे जे ठराव आहे ही एक प्रकारची चाटुकारिता अशी जहरी टीका केली आहे। नाही, संजय राऊत हे अज्ञानी आहेत। त्यांनी ठराव वाचले नसेल। हे कुठलेही भाजपाचे ठराव नव्हते, हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते। अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माण होणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। 370 कलम रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। आणि हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, माननीय गृहमंत्री अमित शाहजींनी केलं, तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला। म्हणजे हा एक प्रकारे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा ठराव होता। आणि बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या ठरावाला चाटुगिरी बोलणं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे ते कुठल्या स्तराला गेलेले आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना पण विसरले आहेत, आता बाळासाहेबांना पण विसरलेले आहेत, बाळासाहेबांच्या स्वप्नाला पण विसरले आहेत। आणि जो स्वप्नपूर्तीचे ठराव उलट त्यांनी पण अभिनंदन करायला पाहिजे की बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं। बाळासाहेब स्वतः बोललेले की मला 1 दिवसाचा पंतप्रधान बनवा की त्या 1 दिवसात मी काश्मीरचे 370 कलम रद्द करून दाखवेल। तर ते स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे। त्याला अशी उपमा देत असेल तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आता म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला तर विसरलेच आहेत ते आणि आता बाळासाहेबांना पण विसरलेले आहेत। त्यामुळे जी काही जागा आहे त्यांची जागा ती येणाऱ्या लोकसभेत त्यांना ती दाखवतील। ठिकठिकाणी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागत आहेत आणि मातोश्री समोरच हे बॅनर लागत आहेत। कसं पाहता याकडे? ईडीची पण कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी आपलेच नेते करतायत। अडचणी वाढतील भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या, ठाकरे कुटुंबियांच्या? नाही, ते त्यांच्या संदर्भात केंद्रीय यंत्रणाच या संदर्भातलं उत्तर देईल। केंद्रीय यंत्रणा त्या संदर्भातला तपास जे करून येते त्याच्याबद्दल उत्तर देतील। बरं, गुहागरमध्ये जो काही प्रसंग घडलेला आहे, निलेश राणे यांच्या ताफ्यावरती हल्ला झाला, गाड्या फोडण्यात आल्या, दगडफेक झाली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त 400 ते 500 पोलीस तैनात करण्यात आले आहे। या राजकारणाकडे नेमकं कसं पाहता? कारण गुहागरमध्ये जे काही रक्तचरित्र सध्या सुरू झालं आहे हे आणखी जास्त वाढेल। निलेश राणे तर शिवीगाळ करतायत भरसभेतून। नाही, महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम चाललेलं आहे। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं त्या ठिकाणी काम चालू आहे। त्यामुळे हे चांगलं सरकार चालू असताना कुठे ना कुठेतरी त्याला गालबोट लागावं आणि राज्यात एक राजकीय अस्थिर परिस्थिती निर्माण व्हावं याकरता उबाटाच्या माध्यमातून वारंवार प्रकार घडले जातात।
त्याचाच एक प्रकार हा चिपळूणचा आहे, गुहागरचा आहे. त्यामुळे असे प्रकार आता ते भविष्यात प्रत्येक ठिकाणी करतील आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी ते परिस्थिती निर्माण करण्याचा हा डाव त्यांचा आहे, हा एक कट आहे त्यांचा, की आता सर्व पातळीवरती आता पराभूत झालेले आहे. सर्व पातळीवर लोकांनी पण त्यांचे लोक पण आता त्यांना साथ देत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात हरलेत, आता ते इलेक्शन कमिशनला हरलेत, विधानसभेच्या निकालात सर्व हरलेले आहेत, लोकांच्या न्यायालयात पण आता ते हरलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे ते हतबल परिस्थितीतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावा याकरता असे प्रकार ते करणार आहेत. त्यामुळे याकरता पोलीस पण अलर्टमध्ये, राज्य सरकार पण अलर्ट आहे. राज्य सरकारला आता कळून चुकलेलं आहे, हे केवळ राज्य सरकारला बदनाम करण्याकरता असे प्रकार करत आहेत. बरं, वैभव नाईक यांनी भेट घेतलेली आहे रवींद्र चव्हाण यांची, ही गुप्त भेट झाली. यानंतर ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली. वैभव नाईक म्हणते माझी बदनामी केली जाते. निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे इनकमिंग आउट गोईंग वाढलं आहे असं सुद्धा बोललं जातं आहे. गुप्त भेटी होऊ लागलेल्या आहेत. काय घडेल असं वाटतं तुम्हाला? मला या भेटीच्या संदर्भात काही माहिती नाही आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण आपलं पण पक्षामध्ये इनकमिंग जोरात आहे असं म्हणतं. इनकमिंग ह्याकरताच आहे की सर्वजण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पण नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे महायुतीचं सरकार आहे आणि देशात NDAचं सरकार आहे, तर लोकांना एक विश्वास निर्माण झाला आहे की देशाची प्रगती, महाराष्ट्राची प्रगती ही NDAच्याच माध्यमातून होऊ शकते. म्हणून लोक इनकमिंग करत आहेत. लोक देशाचा विकासाचा विषय घेऊन, महाराष्ट्राचा विकासाचा विषय घेऊन हा इनकमिंग होत आहेत. कोणी व्यक्तिगत स्वार्थाकरता येत नाही आहे. सगळ्यांना देशहित आणि महाराष्ट्राचे हित हे जाणूनच सगळेजण हा प्रवेश करत आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि संजय राऊत यांना देखील उत्तर दिलं आहे. बाळासाहेबांना उभाटा गट विसरत चालला आहे अशी टीका राहुल शेवाळे यांनी संजय राऊतांवर केली आहे. कॅमेरा पर्सन किशोर भोवडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.